महादेव म्हणजे सरळ, साधे, भोळे आणि सगळ्या फुलांचा स्वीकार करणारे देव आहेत. तरीही त्यांच्या पूजेमध्ये काही फुलं ही वर्ज्य असतात आणि वनस्पती काही वर्ज्य आणि निषिद्ध असतात. त्यामागे काही धार्मिक आणि तांत्रिक कारण आहेत. तर आपण बघूया कुठली फुलं महादेवांना जी आहेत ती आपण श्रावणामध्ये किंवा नेहमीच अर्पण करायची नाहीये. तर त्यामध्ये पहिलं फुल आहे चंपा. चंपा फुलामध्ये काही कीटक असल्यामुळे आणि काही लोक दुर्गंधीयुक्त पण मानतात, त्यामुळे ते वाहिलं जात नाही. दुसरं फुल आहे केतकी. केतकीच्या फुलाला स्वतः महादेवांनी शापित केलं आहे. ते यासाठी की विष्णूंना महादेवांबद्दल असत्य सांगितलं होतं, म्हणून ते बोलले की तुला माझ्यावर कधीही अर्पण केलं जाणार नाही. तिसरं फुल आहे पळसाचं. पळसाचं फुल अग्नितत्वाचं असल्यामुळे महादेवांच्या शांत स्वभावाला ते चालत नाही. त्यानंतरचं फुल त्यानंतरची वनस्पती आहे तुळस. तुळस ही विष्णुप्रिया आणि विष्णू पत्नी असल्यामुळे महादेवांवर तुळस अजिबात कधीही व्हायची नाहीये, रुद्राभिषेकामध्ये सुद्धा. त्यानंतर महादेवांची फुलं प्रिय फुलं कोणती, तर बेलाचं फुल आहे, जुहीचं फुल आहे, कमळ, ब्रह्मकमळ, धोत्र्याचं फुल, मोगऱ्याचं फुल, गुलाबाची फुलं. गुलाबाचं फुल पण वाहताना तुम्ही पांढरी पिवळी फुलं व्हायची आहेत महादेवांना. अशा प्रकारे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये किंवा नेहमीच महादेवांना सुगंधित फुलं आणि त्यांच्या आवडीची फुलं वाहून त्यांचा सुंदर शृंगार करा आणि महादेवाची सेवा करा. हर हर महादेव.